ग्रानी आजी तू 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 तर नयनताराला कॉल कर आणि विचार त्यांनी रिशची ते एंगेजमेंट बद्दल बोललं की नाही, कन्फर्म झालं की नाही कळ तर. अगं थांब ना जरा, उसंत देशील की नाही? हे बघ, तिला मी धमकावलंय की नाही, थोडासा वेळ दे ना तिला. वेळच तर नाहीये, वेळ नाही देऊ शकत. ग्रानी आजी जर आता सगळी गोष्ट कन्फर्म झाली आणि एंगेजमेंट आताच असेल तर आपल्याला टाइमच नाही. वी डोंट हॅव टाइम. माझं आउटफिट डिसाईड नाही, हेअर डिसाईड नाही, मेकअप डिसाईड नाही. माय गॉड, नो 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 नो, वी डोंट हॅव टाइम. आता आपल्याला कन्फर्म करायला लागेल. तू कॉल कर, कॉल कर, कॉल कर, कॉल कर, कॉल कर. कपस करते. तुला सुखाने खायला देत नाहीयेस, बघवत नाही आजीला शांत बसलेलं. काय झालं ग, कॉल नाही केलास मला? नाही, मी तुझ्याच फोनची वाट बघत होते. म्हटलं साखरपुड्याचा मुहूर्त ठरला की नाही, कधीचा, हे कळवण्यासाठी मला फोन करशील म्हणून. कामिनीजी, तुम्हाला काय हवंय? नाही, तुम्हाला काय हवं असेल ना ते मी देते. पैसा, सोनं, चांदी, हवं तर एखाद्या ब्लँक चेकवर सही करून देते. पण प्लीज, तुम्ही जे बोलताय ते नाही होऊ शकत. ऋषीचं आणि अनिकाचं लग्न नाही होऊ शकत. ऋषीचं लग्न अनिकाशीच होणार. ही जी काही बातमी आहे ना, ती घरातल्या सगळ्यांना दे. सगळ्यांना असं सांग की ऋषी आणि अनिका यांचं लग्न ठरले आणि ते होणार आहे. कळलं? नाही नाही, मी त्यांना कोणाला काहीही सांगू शकत नाही. हो का? ठीक आहे, मी एक काम करते. मुलीचा बाप आहे ना सतीश, मी हा व्हिडिओ त्यालाच पाठवते. म्हणजे कसं साखरपुड्याचा मुहूर्त काढायला त्यालाही सोपं जाईल, नाही का? नाही नाही नाही, तुम्ही असं कसं करू शकता? का नको करू? आणि मी असंच करू शकते, कारण तू मला सिरियसली घेत नाहीयेस आणि तू मला सिरियसली घ्यायला हवंयस. यासाठी माझ्याकडे खूप सारे उपाय आहेत. ते केल्याशिवाय तुला कळणार नाही की कामिनी काय चीज आहे ते. नाही नाही नाही, हे बघा, तुम्ही असं नाही करू शकत. हॅलो हॅलो हॅलो, नयनतारा, अगं काय हे फोन काय हिसकावून घेतेस? हा, काय झालंय? नाही नाही सतीश, तुमच्या फोनमध्ये काही मेसेज आला होता. हो, त्या यांचा कामिनीजी त्यांचा मेसेज आला होता. त्यांच्या नंबरवरून आला होता का कुठल्या अननोन नंबरवरून आला होता? नाही, त्यांच्याच नंबरवरनं आला. मेसेज आला आणि लगेच डिलीट पण झाला. कदाचित चुकून पाठवला असेल त्यांनी. फोन घे, कामिनीजींचाच आहे. अगं कदाचित सॉरी म्हणण्यासाठी त्यांनी फोन केला असेल. घे तो फोन. अगं तू एवढी घाबरलेली काय? फोन घे. हो हो हो, घेते. हां, हॅलो हॅलो नयनतारा, काय ग, मज्जा आली ना? गंमत वाटली की नाही? आता कळलं तुला?
काहीही करू शकते किंवा आता एकदम गुपचूप मी जसं सांगते ना तसं करायचं. राहू दे असं काही करायची गरज नाही आहे. त्यापेक्षा मीच एक काम करते. मी आणि अनिका आम्ही दोघी जणी तुमच्या घरीच येतो ना साखरपुड्याची बोलणी करायला. हा फक्त तू तयार राहा हो म्हणायला. तू फक्त हो म्हण. ठेवते. लव्ह यू गाणी आजी. लव्ह यू लव्ह यू लव्ह यू लव्ह यू लव्ह यू. आता काय करू? ही कामिनी तर ऐकायलाच तयार नाहीये. सतीशला सांगू का? ते काय म्हणतील? नाही त्यांना सांगायलाच पाहिजे. हो मी सगळं सांगून टाकते सतीशला. अरे वा कमळे अभ्यास करतीस. कर कर. अरे देवा. काय ग काय झालं? अगं खायला काहीच नाही. कमळे चल कॅन्टीनला जाऊन काहीतरी खाऊन येऊया. अगं निघे मला लय अभ्यास आहे. सगळी पुस्तकं वाचून काढायचे. तुला भूक लागली की नाही? तुझं तू जाऊन खा की. आणि मला 1.5 तास लागणार आहे बघ अजून. काय 1.5 तास? अगं तवर तर माझ्या पोटातलं कावळं पोटातील आतडं केळं सोलव आणि खाऊन टाकतील. काव काव काव. ए निंगे गप की किती नाटकं करायला लागल्यास ग. सतीश ते मला तुमच्याशी काही बोलायचंय. हां येस आय विल बी देअर. हां सतीश एक मिनिट मला काही महत्वाचं बोलायचं. आपण नंतर बोलू कारण सॉरी म्हणजे मला आता एका मीटिंगला महत्त्वाच्या जावं लागेल. अगं ते JK कन्स्ट्रक्शन तुला तर माहितीच आहे. पण मला काहीतरी महत्वाचं बोलायचं होतं. मी येतो मीटिंगला जाऊन आणि मग बोलू ना आपण निवांतपणे बोलू. चल मी निघतो. कमळे ऋषी भाऊंचा फोन आहे तुझ्यासाठी. ऋषी सर बघू. हा हॅलो हा सर बोला. हा अगं कोणाला तरी बोलायचं आहे तुझ्याशी. काय ग काय म्हणाल्यात? अगं कुणाला तर बोलायचंय माझ्या संग. वय काय मंड्या चल लय भूक लागली. वडापाव खाऊन येऊया. काय भूक लागल्या? 4 पैलवानाचा खोराक एकटी खाती काय? चल तुला मिसळ खाऊ घालतो. कमळे तू बोल मी आलो मोबाईल घ्यायला माग. हे चल लवकर. हॅलो सर बोला की कुणाला बोलायचंय? हां अगं काही नाही आमच्या इथल्या एक मावशी आहेत त्यांना बोलायचं होतं. 1 मिनिट देतो त्यांना. हां या